अजब रमा राघवची जोडी। दे दे मला, करते मी ऍडजस्ट। राघवची खोली कुठे? हा म्हणजे लग्नानंतर रमा त्याच रूम मध्ये राहणार आहे ना, मला बघायलाच हवी ते। कुठे आहे? श्रुती, त्यांना राघवची रूम दाखव। ए श्रुती, वेळ घालू नको, चल 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 पटापट चला। गॉड, दिस न्यू जनरेशन। हे काय? बाथरूम इथे? हे केवढंस आहे? गॉड, माझी रमा बाथ टब शिवाय अंघोळ करत नाही आणि किती ऍडजस्ट करावं लागत असेल तिला। एवढ्या श्रीमंतीत वाढलेली रमा इथे राहूच कशी शकते? आय डोंट गेट इट। नाही, रमा लहान आहे, इनोसंट आहे, तिला एक वेळ कळत नाही, पण राघव त्याला कळत नाही। श्रुती, मी ना तुला एक फ्री ऍडवाइस देते, ओके? नको, राहू द्या। हॅलो, मोठे बोलतात ना तेव्हा आपण फक्त ऐकायचं, ओके? तर मी तुला अशी ऍडवाइस देते की तू तुझ्यासाठी श्रीमंत नवराच पकड, म्हणजे या सगळ्या ऍडजस्टमेंट्स करायला लागणार नाही, ओके? कसं आहे, तुमचं वयच असं आहे, ओके? अट्रॅक्शनला प्रेम समजता तुम्ही, आणि मग जेव्हा डोळे उघडतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते। सो तू ही चूक करू नकोस। एक मिनिट, माझ्या दादासारखा हुशार, समजूतदार आणि कर्तृत्ववान मुलगा जर मला मिळाला ना, तर मी माझं अख्खं आयुष्य गरिबीत काढायला तयार आहे। आणि दुसरं म्हणजे आमच्या आबांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली की पैशापेक्षा माणूस हा जास्त महत्त्वाचा असतो। आणि उरला प्रश्न या बाथरूमचा, तर तुमची मुलगी रमा इथे दिवसातले 2 वेळा अंघोळ करते, ठीक आहे? इथे? हो। अरे बिचारी, आईनी पाठवलं ना म्हणून आले हिच्या बरोबर, नाहीतर या बाईचं तोंडही बघितलं नसतं। कुठे रमाचा गोडवा आणि कुठे हिच्या आईचा कुचकटपणा। काय ग, राघवची रूम दाखवतेस ना? चल, तिकडे समोर आहे। ही? हो, तुम्ही वा पुढे, मी आलेच। पिंपातला नळ सुरू आहे, तो बंद करून येते। गॉड, पिंपातला नळ? गॉड, साउंड्स सो डिस्गस्टिंग। टाउन मार्केट। गॉड, काय आहे? रमा, हे सगळं दिसतं तसं नाहीये। तुझ्या आईनी आपल्याला कुठलाही विरोध न करता आपलं नातं स्वीकारलं कसं? मी पण तोच विचार करते। मम्माने आपल्या लग्नाकरता परमिशन देणं इम्पॉसिबल आहे राघव। हेच ना, आणि आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ते लक्षात घेता हे अगदीच अशक्य आहे। राघव, मम्माचा ना या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी प्लॅन। मी मम्माला नीट ओळखते। माझ्याही लक्षात येतंय, फक्त तो प्लॅन काय आहे हे कसं समजणार आपल्याला? राघव, मम्माने जे काही प्लॅन केलं त्यामुळे आपल्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम नको यायला। मला खूप भीती वाटते। असं काही होणार नाही, काही काळजी करू नकोस तू। हे बघ, तुझ्या आईचे आतापर्यंतचे सगळे प्लॅन तू एकटीने उधळून लावलेस, ओके नाही? आणि आता तर मी आहे तुझ्या बरोबर, मग कशाला काळजी करायची? आपल्याला एकमेकांची साथ असताना आपलं कोणी काहीही बिघडवू शकत नाही रमा। आपल्या नात्याशी मी कोणालाही खेळू देणार नाही, तुझ्या आईला तर नाहीच नाही। राघव, तू सोबत असलास ना की मला कसलीच भीती वाटत नाही। तुझ्या जवळ आले ना की मला खूप सेफ वाटतं राघव।